विदर्भातलीच एक महत्त्वाची अपडेट समोर येते। पुढील 2 दिवस विदर्भ, मराठवाडा आणि इतर ठिकाणी पाऊस तसंच गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिलाय। मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे। तर विदर्भात पुढील 2 दिवसात गारपीट होईल असाही अंदाज आहे। दरम्यान लातूर, बुलढाणा, अकोला, वर्धा, परभणी आणि अमरावतीसह अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे। अकोल्यात काही घरांचं सुद्धा आतापर्यंत नुकसान झालंय। त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये आता ही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आपण ही 2 दृश्य पाहू शकतोय कशा प्रकारे या पावसानं नुकसान केलेलं आहे। काही घरांचं सुद्धा या गारपिटीनं आणि पावसामुळे नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे। आपली पिकं वाचवण्याचा प्रयत्न आता शेतकरी सध्या करतात। आज सुद्धा काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्या पार्श्वभूमीवर आता या ठिकाणी आढावा घेतला जातोय। आपण ही महत्त्वाची दृश्य पाहतोय कशा प्रकारे गारपीट झाली त्याची ही दृश्य आहेत आणि कशा प्रकारे या घरांचंही नुकसान झालंय। त्यामुळे यांचे संसार आता उघड्यावर पडलेत। घराची ते जे पत्रे आहेत ते चक्क घरांमध्ये पडलेत। मात्र सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। आता पावसाचा हा रब्बी पिकांना फटका बसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। हिंगोलीमध्ये गारपीट झाली आहे, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय, शिवाय घरांचं सुद्धा नुकसान झालंय। सध्या आज सुद्धा मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर परभणीमध्ये 4 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। ऐन उन्हाळ्यामध्ये हा पाऊस पडलाय। एकूणच आपण पाहतोय सध्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। तर अकोल्यामध्ये 2 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। तर बुलढाण्यामध्ये सुद्धा 2 मिलीमीटर पाऊस झालाय। तर तिकडे वर्ध्यामध्ये सुद्धा 6 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। तर आपण ही 2 दृश्य पाहतोय हिंगोली आणि अकोल्यातली। हिंगोलीमध्ये जोरदार गारपीट झाली आहे आणि या गारपिटीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होत आहेत। किती मोठ्या प्रमाणामध्ये ही गारपीट झाली आहे। तर दुसरीकडे अकोल्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस झालाय, गारपीट झाली आहे, त्यामुळे घरांचे नुकसान झाले।